माझा एक फोटो आहे ना तो अटॅच करते. माझी तब्येत बघा त्यावेळेस किती. सो हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर ॲक्च्युली आहे ना, काल जो ब्लॉग पोस्ट व्हायला पाहिजे होता ना, तो म्हणजे कसं काय माहिती स्टोरेज प्रॉब्लेममुळे माझ्या फोनमधून डायरेक्टली डिलीट झाला. सो त्यामुळे ब्लॉगच पोस्ट करायला नव्हता. तर म्हटलं चला आज छान अशी ना मी शेवग्याचं भरीत करणार आहे, तर त्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणं होईलच. आणि बाय द वे ना, तुम्ही कधी ट्राय केलं नसेल ना तर नक्की एकदा ट्राय करा. बघूयात दिवसभरात अजून काय काय कामं होतात आहेत, कारण की खूप सारे पेंडिंगला काम आहेत आणि खूप सारा पसारासुद्धा झालेला आहे घरात. सो एक एक करून आवरून घ्यायचं आहे सगळं काही. चला मग जे काय होतं आहे, जे काय कनेक्टेड, सो चला मग मी तुम्हाला रेसिपी शेअरच करते. तर आत्ता आहे ना, म्हणजे मी फोन वगैरे सेट केला आहे. तर आता मी शेवग्याच्या शेंगा काढते. आणि शेवग्याचं भरीत खरंच कोणाला माहीत नाही आहे मोस्टली लोकांना, कारण की आपण वांग्याचं भरीतच करतो. पण एका आहे ना, नाही का, मला शेवग्याची शेंग खायला आवडते, पण खूप जास्त कंटाळा येतो की बाबा त्याला खाता येत नाही व्यवस्थित, कारण की त्यामुळे मग म्हटलं चला थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करावं. सो त्यासाठी मी शेवग्याचं भरीत ट्राय करते आहे. सो चला मग मी तुमच्यासोबत सुद्धा येणार रेसिपी शेअर करते. खूप इझी, क्विक आणि खूप मस्त अशी आहे. पण त्याच्या आधी ना मी तुम्हाला सकाळपासून काय काय घडलं ना हे सांगून देते. आज ना बाय द वे ना, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये ना माझा हेअर केअर रुटीनचा व्हिडिओ येणार आहे. सो भरपूर जणांनी मला मागितलं होतं की तुझं हेअर केअर रुटीन सांग. तर काय करायचं, हीट टूल्स नाही वापरायचे. मी इथं तुम्हाला तोंडीत सांगते, तिथे मी सगळंच दाखवते आहे. हीट टूल, स्ट्रेटनर, ड्रायर अजिबात वापरायचं नाही. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी तुम्ही ऑइलिंग करा. आणि मोस्टली मी तर प्रेफर करेल तुम्ही पॅराशूट कोकोनट ऑइलच वापरा. बाकीच्या केसांच्या तेलाने मला नाही वाटत एवढा फरक पडतो म्हणून, पण जेवढा पॅराशूटने पडतो, कारण की हे खूप जुनं तेल आहे. आणि शिवाय ना खूप जुनं, म्हणजे माझ्या हेअर्सला तर हेच सूट होतं. मी कारण की मधल्या काळामध्ये खूप सारे हेअर ऑइल वापरून बघितले की, कारण की माझा हेअरफॉल होत होता त्यामुळे, पण माझा हेअरफॉल काही थांबलाच नाही. पण त्याच्यानंतर जेव्हा मी जेवणामध्ये किंवा माझ्या हेल्दी लाईफस्टाईल सिरीजमध्ये जे काही मी म्हणजे माझे जे काही दिनचर्या होती त्याच्यामध्ये काही काही गोष्टी ॲड केल्या, आणि त्याच्यानंतर मग माझ्या केस गळतीवर प्रभाव पडला, म्हणजे कमी झाले ते. आणि खरंच जेव्हा आपण डाएट आपलं चेंज करतो ना, तेव्हा खरंच बॉडीमध्ये पण चेंजेस होतात, स्किनमध्ये मेन तर चेंजेस होतात, आणि नंतर हेअरफॉलवरती पण खूप सारा कंट्रोल होतो. माझं तसंच काहीतरी झालं होतं. म्हणजे माझं स्वतःकडे लक्ष नव्हतं, कामाच्या गडबडीत, धावपळीत वगैरे वगैरे. पहिले मी जॉब करत होते, सो त्यामुळे माझं कामाच्या गडबडीमध्ये माझं स्वतःकडे लक्षच राहत नसायचं. मी एका टायमिंगला मोस्टली दिवसभरातून एकदाच जेवायचे, एवढं माझं धावपळीचं होतं आयुष्य. पण त्यामुळे ना माझं हेअरफॉल वगैरे खूप होत होता, आणि जे प्रोटीन पाहिजे शरीराला ते होत नव्हतं. मी तुम्हाला माझा एक फोटो आहे ना तो अटॅच करते. माझी तब्येत बघा त्यावेळेस किती कमी होती, आता थोडीशी वेट गेन झालं आहे. पण मला असं वाटतं थोडंसं म्हणजे मेंटेनमध्ये राहायला पाहिजे, अजून नको वेट गेन होण्यासाठी. त्यामुळे मी ना एक हेल्दी लाईफस्टाईलसुद्धा मी फॉलो करते आहे. म्हणजे काय काय आपण अवॉइड केलं पाहिजे खाणं, किंवा काय काय आपण हेल्दी खाल्लं पाहिजेत गोष्टी. सो ते सगळं रिसर्च करून करून माझं रोज चालू असतं. सो आज तसंच काहीतरी तशाच टाईपमध्ये ना, जर तुम्हाला किंवा तुमचे मुलं पण घरातले खात नसतील ना शेवग्याची शेंग, तर तुम्ही ना हे शेवग्याच्या शेंगेचं भरीत आहे ना नक्की त्यांना खाऊ घालू शकता. आणि खरंच प्रोटीनसुद्धा आपल्या शरीरामध्ये जातं. आणि शेवग्याच्या शेंगेमुळे ना खूप सारे फायदे आहेत आपल्यासाठी, ते तर तुम्हाला सांगण्याची गरजच नाही आहे. सो चला मग वेळात वेळ न घालवता आपण स्टार्ट करूयात लगेच शेवग्याचं भरीत कसं करायचं यासाठी. तर आता आहे ना, मी शेवग्याच्या शेंगेचं भरीत करायला घेतलं होतं. तर काय करायचं ना, हे मी तुम्हाला सांगते. तुमच्याकडे ना जाड अशा शेवग्याच्या शेंगा असतील ना, तर त्या पहिल्या कट करून घ्यायच्या. आणि त्याचं साल जास्त काढायचं नाही, म्हणजे जेवढा आपण भाजीला काढतो ना त्याच्यासुद्धा कमी काढायचं, म्हणजे थोडंसं जाडसर ठेवायचं. म्हणजे तो आपल्याला जो आतमधला पल्प काढायचा आहे ना, तर तो शिजून व्यवस्थित होतो आणि त्याच्यानंतर तो व्यवस्थित निघतो. सो मी सगळ्या शेंगा आधी ना कापून वगैरे घेतल्या, स्वच्छ पाण्याने धुतल्या. आणि आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच. मी त्याचे साल आहेत ना एकदम कमी कमी काढले, म्हणजे जास्त काही काढलेच नाही. इव्हन हार्डली जो आपल्याला शेंगा बरोबर येतो ना साल, तो एकच काढला आणि बाकीचे मी तसेच ठेवले होते. आणि त्यानंतर कुकरला वगैरे लावलं. आणि मी कुकरला लावताना शूटच घेऊ शकले नाही, कारण की सडनली अचानक माझा फोन हीट झाला. जे कोणी आयफोन वगैरे यूज करत असतील ना त्यांना माहिती असेल. आणि त्यानंतर तो स्विच ऑफसुद्धा झाला होता. मग त्याच्यानंतर त्याला चार्जिंग वगैरे केली आणि म्हटलं मगच नंतर शूट घ्यावं. सो त्यानंतर आहे ना मग मी शेवगा कुकरला वगैरे लावला. आणि मग बाकीचं जे काही प्रोसेस आहे ना ती तर मी तुम्हाला पुढे दाखवते. सो ती तुम्ही कंटिन्यू
तर त्यानंतर तुम्ही जसं बघितलं की मी शेवगा वगैरे लावला, त्यानंतर चपात्या करायला घेतल्या होत्या, कारण की शेवग्याचं भरीत करायचं म्हटल्यावरती भाकरी नको म्हटलं. आणि मोस्टली आम्ही दोघं तरी प्रेफर करतो, आम्ही संध्याकाळी चपाती खातो आणि दुपारच्या जेवणात आमची भाकरी असती. आमच्या दोघांचं थोडंसं उलटं असतं, त्यामुळे त्यानंतर आहे ना बारीक चिरून टोमॅटो वगैरे ठेवला नव्हता. मग टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. ह्यांना लसूण आवडत नाही भाज्यांमध्ये, सो त्यामुळे ना मी थोडंसं अवॉइड करते. ज्या भाज्यांमध्ये ना खरंच खूप जास्त गरज आहे ना, तर त्याच भाज्यामध्ये मी लसूण टाकते. आणि इथे ना आमच्या दोघांची थोडीशी नोकझोक चालू होती, की त्यांचं म्हणणं होतं की एवढा वेळ लागतो की स्वयंपाक करायला, तू किती वेळ लावतीयेस, असं तसं नाही का. मग म्हटलं नाही, थोडाफार वेळ लागणारच, तुम्ही थोडं ॲडजस्ट करा. आणि ते पण म्हणजे सकाळपासून नाश्ता वगैरे नव्हता, फक्त चहा बिस्किटवरच होतो आम्ही दोघं. आणि दुपारच्या जेवणाला खरंच खूप जास्त उशीर झाला होता, कारण की माझं एक आहे ना शूट होतं जे हेअर केअर रुटीनच्या बाबतीत आहे, जो व्हिडिओ कालच पोस्ट झाला आहे आपल्या चॅनलवरती, किंवा उद्या होईल, म्हणजे मला पण आठवत नाही आहे. सो तुम्ही तो बघायला ना अजिबात विसरू नका. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी प्लीज मला सबस्क्राईब करा. आणि एवढे सगळे तुम्ही व्हिडिओ बघता तर एक कमेंट करून तरी सांगत जा की हो तुझे व्हिडिओ छान असतात किंवा नसतात, आणि तुम्हाला कुठल्या टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील ना हे सुद्धा सांगा. बाय द वे ना, मला वाटतंय मी उद्या आहे ना माझ्याकडे ज्वेलरी कलेक्शन आहे जे काही, त्याचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा. जर तुम्हाला बघायला आवडत असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी तो सुद्धा व्लॉग आहे ना नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडे खूप छान छान ज्वेलरी आहे, म्हणजे एकदम म्हणजे एवढी पण नाही आहे, पण जी काय आहे ना ती तुमच्यासोबत शेअर करते. आणि मला ज्वेलरी कलेक्शन करायला ना खूप जास्त आवडतं, आणि मी खूप साऱ्या ज्वेलरी अजून ॲड करायचं बघते आहे, कारण की मला म्हणजे एक प्रेम आहे ज्वेलरीवरती. आणि इयरिंग्स तर माझ्याकडे खूप भरपूर टाईपचे आहेत. जर तुम्हाला सुद्धा म्हणजे तुम्हाला जर माझे डिझाईन्स किंवा काय काय मी यूज करते किंवा माझे इयरिंग्स कसे असतात हे बघायचं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्कीच त्याचासुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. तर मी आता भाजी करायला लागले होते. काही नाही, साधं आपण जी फोडणी देतो ना वांग्याच्या भरिताला तशीच सेम द्यायची, काहीच वेगळी प्रोसेस नसते. ह्यांना आहे ना वांग्याचं भरीत म्हणते, शेवग्याचं भरितासोबत शेवग्याची भाजीसुद्धा खायची होती. मग मी त्यातल्या 4-5 शेंगा काढल्या आणि मी एका साईडला भाजी करायला ठेवली. आणि तेवढ्या वेळात मी आहे ना पूर्ण ती प्रिपरेशन करून ठेवली होती भरताचीसुद्धा. साईड बाय साईड माझं दोन्ही काम चालू होतं, त्यामुळे मला समजत नव्हतं नेमकं हे करपतंय का हे जास्त झालं आहे. आणि शेवटी काय, ती जी शेवग्याची भाजी केली होती मी ह्यांच्यासाठी, त्याच्यामध्ये तिखट शेवटी जास्तच झालं. असंच होतं, एका ऐन टायमिंगला दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या करायच्या म्हटलं, आणि ते पण एकत्र करायच्या वेळेस. मी त्यांना म्हणत होते संध्याकाळी करते, पण त्यांचं म्हणणं होतं की नाही मला आत्ताच खाऊ वाटते. तर आहे ना मी पहिल्यांदा हे बघा अशी सुरीने चिरली होती, त्यानंतर त्याचा पल्प आहे ना एकदम इझिली निघत होता. आणि खरंच इतकं चविष्ट झालं होतं ना, थोडंसं आंबट गोड. तुम्ही जर ह्याच्यामध्ये गूळ जर टाकला ना तर तुम्हाला अजून जास्त ते आवडेल. मी टाकला नव्हता, कारण की यांना आंबट गोड भाज्या आवडत नाही, यांना सांबारसुद्धा आंबट गोड आवडत नाही, त्यामुळे. सो तुम्ही जर आहे ना असं ट्राय केल्यानंतर नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि ही आरामशीर आहे ना, मी 4-5 शेवग्याची केली होती, तर आम्ही दोघं खाऊनसुद्धा आहे ना एक वाटीभर तरी भाजी उरली होती. नक्कीच 2-3 माणसांना पुरेल अशी मी भाजी केली होती 3-4 शेवगांमध्ये. हां, तर तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. जर तुमची छोटी फॅमिली असेल, जरी मोठी असेल तरीसुद्धा ट्राय करू शकता जास्त शेवग्याच्या शेंगा घेऊन. सो चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. माझी बडबड तर काही चालूच राहणार आहे तुमच्यासोबत. चला मग मी तुम्हाला रेसिपी दाखवली आणि मी पोटभर जेवण केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. सो चला मग व्हिडिओ कसा वाटतो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इथपर्यंत आला असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये एक हार्ट तो बनता आहे यार. चला मग बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स.